भाग आहे तो आपण शिकणार आहोत. आपल्या विषयाचा जो पुढचा भाग आहे, तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं, त्यातला जो पुढचा भाग आहे तो यावेळेला आपण शिकणार आहोत. आणि तुम्ही यावेळेला आपल्या नोटबुक मध्ये लिहू शकता. पुढचा जो भाग आहे तो आहे पैशांचे नियोजन कसे कराल. पुढचा जो भाग आहे तो आहे पैशांचे नियोजन कसे कराल. आणि यामध्ये आपण नीतिसूत्रेचं पुस्तक 20 अध्याय आणि 18 वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. नीतिसूत्रेचं पुस्तक 20 अध्याय आणि 18 वचन आपण यावेळेला वाचू. आणि त्या ठिकाणी नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये वचन असं सांगतं की प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो. प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे पैशांचे नियोजन कसे कराल, हा आजचा आपला विषय आहे. आणि आज आपण हा जो विषय आहे हा सविस्तर आपण शिकणार आहोत. आपला आजचा हा जो विषय आहे तो आपण सविस्तर शिकणार आहोत. आणि काही गोष्टी आपण यावेळेला लिहून घेणार आहोत. काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण यावेळेला आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत आणि हळूवारपणे या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाईल. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांनाच पैशाची गरज भासते. कुटुंबाच्या गरजा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांनाच पैशांची गरज असते. नीतिसूत्रे 30 अध्याय आणि 8 वचन. नीतिसूत्रे 30 अध्याय आणि 8 जे वचन आहे ते आपण यावेळेला वाचणार आहोत. आणि त्या 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते यावेळेला आपण पाहूया. जर कुणाला हे वचन भेटलं असेल तर व्यर्थ मग वाच. अभिमान व येस. लबाडी माझ्यापासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस. मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की कुटुंबाची खरी जी गरज आहे ती काय आहे, तर ती आहे अन्न. कुटुंबाची खरी गरज काय आहे? अन्न आहे. आणि अन्न हे प्रत्येक कुटुंबामध्ये आवश्यक तेवढं असणं फार गरजेचं आहे. आणि वैवाहिक जीवन हे जगत असताना कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने आवश्यक तेवढं अन्न हे असणं किंवा त्याचा पुरवठा करून ठेवणं किंवा ते अन्न हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी पैसे जे आहेत ते लागत असतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्टींकरता आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे. आणि आपला आजचा जो विषय आहे तो आहे पैशांचे नियोजन कसे कराल, हा आजचा आपला विषय आहे. पैसा हा खऱ्या अर्थाने सर्वच ज्या गरजा आहेत त्या भागवण्याकरता महत्वाचा जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि आपण पाहतो कारण पैसा हा आश्रय देणारा आहे. पैसा जो आहे हा आश्रय देणारा आहे. उपदेशकाचं जे पुस्तक आहे त्याचा जो 7वा अध्याय आहे, उपदेशकाचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं जे 12वं वचन आहे, त्या 12व्या वचनामध्ये आपणाला अतिशय स्पष्टपणे वाचायला भेटतं. कोणीतरी हे वचन वाचण्यासाठी मला मदत करा. ज्ञान उपदेशकाचं पुस्तक. आश्रय देणारे आहे. ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्या जवळ शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते. आता ह्या वचनामध्ये आपण पाहतो की पैसा आश्रय देणारा आहे. का आपल्याला पैशाचं नियोजन वैवाहिक जीवनामध्ये करायचं आहे? तर त्या मागचं उत्तर हे आहे की पैसा हा वैवाहिक जीवनामध्ये आश्रय देण्याचं काम करत असतो. आणि म्हणून पती पत्नींनी दोघांनी मिळून नीतिसूत्रे 20:18 ह्या वचनानुसार मसलत करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे पैशांचं जे नियोजन आहे ते करता येऊ शकतं. आणि पैशांचं नियोजन करण्याकरिता तुम्हाला
दोघांनाही त्या विषयावरती सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण या नियोजनावरती पैशांच्या सविस्तर चर्चा करतो, त्यावेळेला आपल्या त्या चर्चेतून अनेक अशा गरजा ज्या आहे त्या भागवता येऊ शकतात, नियोजन व्यवस्थित जर आपण केलं तर. आणि पती पत्नी या नात्याने पैशाबद्दल बोलणे कदाचित कठीण वाटू शकते, पण पैशामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ देऊ नका. अनेक वेळा आपण पाहतो की एक सविस्तर चर्चा नियोजनाच्या संदर्भात ही पती पत्नींनी करणं गरजेचं आहे, पण ते आज केलं जात नाही. आणि ते का केलं जात नाही? कारण पैशाबद्दलचं जे बोलणं आहे ते अनेक वेळा जे आहे ते ते कठीण वाटतं. एक एक वैवाहिक सोबती ज्या वेळेला दुसऱ्या वैवाहिक सोबत्याला पैशांच्या नियोजनासंदर्भात जर एखादी चांगली गोष्ट बोलण्याकरता जर गेला, तर त्या वैवाहिक सोबत्याला त्या ठिकाणी पैशाबद्दल बोलण्यासंदर्भात अनेक कठीणता त्या ठिकाणी वाटत असते. उदाहरणार्थ, जर पत्नीने पतीला जर विचारपूस केली की इतका पैसा तुम्ही काम करतात आणि मग तो कमवतात आणि मग त्या पैशांचं नेमकी तुम्ही काय करतात? अशा प्रकारचं जर पत्नीने पतीला जर विचारलं, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की वैवाहिक जीवनामध्ये अ, अशा प्रकारची विचारपूस ही एक समस्या निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, भांडण होऊ शकतं किंवा उदाहरणार्थ त्या ठिकाणी अनेक समस्या ज्या आहेत ते वैवाहिक जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही पैशांना घेऊन नियोजन करत असाल आणि त्या संदर्भाची मसलत तुम्ही जर एकमेकांसोबत करत असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की हे एवढं सोपं नाहीये पैशांसोबत एकमेकांना घेऊन अ, नियोजन करणं हे एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून हे तुम्ही पती पत्नी या नात्याने पैशांबद्दल बोलत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पैशांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद व्हायला नको. पैशांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दुरावा यायला नको किंवा तुमचं जे पैशांविषयीचं जे नियोजन आहे ते त्याचं जे स्वरूप आहे ते भांडणामध्ये व्हायला नको. कारण वर्तमान समयामध्ये ज्या वेळेला पैशांच्या नियोजना संदर्भात पती पत्नी एकमेकांशी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेला अ, जास्त करून ते जे नियोजन आहे ते वादामध्ये त्याचं रूपांतर झालेलं किंवा भांडणामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून तुम्ही अ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ह्या नियोजना संदर्भात पैशांच्या ज्यावेळेस तुम्ही एकमेकांसोबत मसलत कराल किंवा तुम्ही एकमेकांसोबत बोलाल, त्यावेळेला निश्चित अर्थाने त्यातून काहीतरी चांगलं जे आहे ते बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन देखील सांगतं की प्रत्येक जो बेत आहे तो मसलत केल्यानंतर जो आहे तो सिद्धी जात असतो. आणि म्हणून पती पत्नीने वैवाहिक जीवनामध्ये पैशांचं नियोजन करणं हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण इफिस्कराचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 32 वचन आपण ज्या वेळेला वाचतो, इफिस्कराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे 32 वचन आहे ते ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेला त्या इफिस्कराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 32 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण वाचू यावेळेला. 4था अध्याय आणि 32 वचन यावेळेला आपण काढणार आहोत आणि त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत त्या आपण यावेळेला पाहणार आहोत. आणि तुम्ही एकमेकांवर आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. या ठिकाणी आपण पाहतो की पती पत्नीने एकमेकांशी उपकारी आणि कनवाळू झालं पाहिजे. आपण जे आहे पैशांचं नियोजन वैवाहिक जीवनामध्ये करत असतो त्यावेळेला आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे ती ही
की आपण आपल्या वैवाहिक सोबत्याला जे आहे कन्वळ स्वभाव दाखवला पाहिजे. आपण आपल्या वैवाहिक सोबत्याला जे आहे उपकारी स्वभाव जो आहे तो आपण दाखवला पाहिजे. पती पत्नीने एकमेकांवर जे आहे ते नेहमी भरोसा ठेवला पाहिजे आणि पैसे कसे खर्च करावे हे दोघांनी मिळून जे आहे ते ठरवलं पाहिजे. परंतु आपण पाहतो की पैशांच्या बाबतीमध्ये पती पत्नी हे एकमेकांसोबत विश्वासू राहत नाही. पैशांच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की पती पत्नी जे आहे ते एकमेकांशी विश्वासू राहत नाही. एकमेकांवरती ते ह्या बाबतीत भरोसा ते ठेवत नाही. आणि आपण पाहतो की पैसा कसा खर्च केला गेला पाहिजे हे पण जे आहे ते दोघं मिळून ठरवत नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की पैशांची टंचाई त्यांना भासते, पैशांची कमतरता त्यांना भासत असते. आणि त्यामुळं आपण अ, फक्त केवळ पैशांची टंचाईच भासत नाही, तर त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश त्यामध्ये आहे. परंतु ह्या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे करत असताना पैशांचं नियोजन हे करत असताना नेहमी नेहमी पती पत्नीने एकमेकांवरती भरोसा ठेवला पाहिजे पैशांच्या बाबतीमध्ये. त्यानंतर जो पैसा तुम्ही अ, तुम्ही कलेक्ट केला आहे, जो पैसा तुम्ही कमवलेला आहे, त्या तो जो पैसा आहे तो अ, व्यवस्थित तो खर्च करण्यासंदर्भात तुम्ही विचार करणं जे आहे ते गरजेचं आहे. कारण पैसा हा परिवारामध्ये वैवाहिक जीवन जगत असताना फार महत्वाचा जो आहे तो भाग आहे. आणि आपण पुढं जे आहे पुढं आपण लिहिणार आहोत काळजीपूर्वक नियोजन करा. पुढं आपण लिहिणार आहोत काळजीपूर्वक नियोजन करा. आणि ह्या ह्या मुद्द्यामध्ये पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं ते आपण समजून घेणार आहोत. काळजीपूर्वक नियोजन करा या संदर्भात. तुमच्यामध्ये असा कोण आहे की आपण पवित्र शास्त्रातलं वचन लूक वर्तमान याचं 14वा अध्याय आपण काढू. लूक 14वा अध्याय आणि त्याचं जे 28 वचन आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि काळजीपूर्वक नियोजन करा पैशांच्या बाबतीच्या संदर्भात हे आहे आपण शिकणार आहोत. कोणीतरी लूक याचा 14वा अध्याय आणि 28 वचन वाचा. तुमच्यामध्ये हम्म? असा कोण आहे Yes. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज भरण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतका ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक व्यक्ती आहे आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव दिलेलं नाहीये, पण एक ते आपल्याला ते समजावं म्हणून त्या ठिकाणी हा जो दाखला आहे तो आपल्याला पाहायला भेटत आहे. अ, अनेक वेळा बुरुज बांधण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी किंवा वैयक्तिक खर्च जे आहे ते जे आहे ते पूर्ण व्हावे यासाठी आपण जे आहे ते तयार असतो. परंतु आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्याला त्या सर्व गोष्टी करण्याकरिता पुरेसा पैसा आपल्याकडं आहे किंवा नाही. आणि जर पुरेसा पैसा जर आपल्याकडं आहे तर आपण वैवाहिक जीवनामध्ये काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे. परंतु आज वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक जीवनामध्ये काळजीपूर्वक एखाद्या गोष्टीचं नियोजन जे आहे ते केल्या जात नाही. आणि मग ते त्या गोष्टी करण्यासाठी निघतात आणि त्यांना जाणवतं की आपल्याकडं पैशांची जी आहे ती कमी आहे. आणि मग अ, अनेक वेळा अनेक वेळा असं होतं की पैशांच्या कमतरतेमुळं जे काम आपण करण्यासाठी हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही. आणि मग ते पूर्ण न झाल्या कारणामुळे आपल्या जीवनामध्ये एक डिस्टर्बन्स आपल्या जीवनामध्ये येतं. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की एक चिडचिड आपली जी आहे ती होत असते. आणि त्याचे जे परिणाम आहे, जे काम आपण पूर्ण करण्यासाठी हातात घेतलेलं आहे परंतु अगोदर बसून किती खर्च त्याला येईल किंवा किती पैसा त्याला लागेल याचा अंदाज न करता आपण ते काम करण्यासाठी घेतलेलं असताना ते मध्येच जे आहे ते काम पूर्ण होत नाही, ते थांबलं जातं कारण पैसा नसतो तेवढा.
आणि मग आपण पाहतो की त्यामुळे चिडचिड होते आणि त्या चिडचिडचं जे रूपांतर आहे ते परिवारामध्ये वैवाहिक जीवनामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतं. आणि अशा प्रकारे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना, वैवाहिक जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करत असताना, सर्वच उदाहरणं ह्या ठिकाणी मी देत नाही, परंतु काही उदाहरणं आपण घेणार आहोत की वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, वाटचाल करत असताना, जर तुम्ही शिक्षण संदर्भात विचार करत असाल तुमच्या लेकरांच्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी पैशांची गरज आहे. तुम्ही घर बांधण्यासंदर्भात विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुरेशा पैशाची गरज आहे. तुम्ही जर अ, अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जर शॉपिंग करण्यासंदर्भात जर अ, विचार करत असाल तर पुरेशी शॉपिंग करण्याकरता तुमच्याकडे पैसा आहे किंवा नाही त्याविषयी तुम्हाला चर्चा करण्याची गरज आहे. किंवा तुम्हाला जर एखादी बाईक घ्यायची आहे, कार घ्यायची आहे किंवा मोबाईल घ्यायचा आहे, परंतु ह्या सर्व गोष्टी घेण्यासाठी आपण पाहतो की आपल्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. आणि तो पैसा पण मुबलक असणं गरजेचं आहे. लक्ष द्या, पैसा जो आहे तो मुबलक स्वरूपात असणं गरजेचं आहे. आणि जर तो असेल तर मग आपण ह्या गोष्टींचं नियोजन करून त्या त्या विषयामध्ये आपण तो जो पैसा आहे ते काम करण्याकरता इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर अनेक वेळा असं होतं की अ, पैसा पैसा आहे, परंतु आपल्याला जी गोष्ट घ्यायची आहे ती पण तेवढ्याच किमतीची आहे जेवढा पैसा आपल्याकडे आहे. आणि मग आपण काय करतो, ती गोष्ट आपण अ, घेऊन घेतो, परंतु ती गोष्ट घेतल्यानंतर आपल्याकडे जेवढा पैसा आहे तो संपून जातो आणि मग परत चिडचिड व्हायला जी आहे ती सुरुवात होत असते. आणि म्हणून वैवाहिक जीवनामध्ये कधी पण एक गोष्ट समजून घ्या की काळजीपूर्वक नियोजन करा आणि मग एखादी गोष्ट करण्याकरता जे आहे ते तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो की तुम्ही तुमच्या पैशांचा उपयोग कसा कराल हे एकत्र मिळून ठरवणे खूप महत्वाचं आहे. परंतु आज वैवाहिक जीवनामध्ये अशा प्रकारे पैशांचा उपयोग हा कशा प्रकारे केला गेला पाहिजे हे बसून एकत्र मिळून जे आहे ते ठरवत नाही. पतीला वाटतं अशा प्रकारे पती त्याच्या पैशांचा उपयोग करतो. पत्नीला वाटतं अशा प्रकारे पत्नी तिच्या पैशांचा जो आहे ते उपयोग करत असतो. आणि दोघही या बाबतीमध्ये एकमेकांना विचारपूस करत नाही. दोघही या बाबतीमध्ये एकमेकांचे जे सल्ले आहेत ते घेत नाही. आणि पहा, आमोस याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन, आमोस याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन यावेळेला आपण काढणार आहोत. आणि आमोसच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. आमोस याचा 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन काय म्हणते पहा. कुणाला भेटलं असेल तर कृपा करून वाचा त्या ठिकाणी. आमोस 3:3. पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? हा, वचन सांगत आहे, दोघे एकमताचे झाल्या वाचून ते दोघं एकमत चालतील काय? त्यांना चालता येईल का त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये? पती पत्नीने एकमत होणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला कशाची गरज आहे आणि तुम्ही किती पैसे खर्च करू शकता अगोदर हे ठरवा. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमची कामं लवकर व्हावे किंवा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमित्त जाता यावे याकरता तुम्ही जर एखादी एखादी टू व्हीलर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मग ती कितीची आहे? तितके पैसे आपल्याकडं, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याकडे आहे का? आणि ती आपण याच वेळेला घेणं इतकं गरजेचं आहे का? आणि घेतल्यानंतर ती आपल्यासाठी उपयोगाची आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवरती पती पत्नीने मिळून जे आहे ते चर्चा केली पाहिजे, मसलत केली पाहिजे. आणि दोघांची इच्छा असेल तर त्यांना ती गोष्ट करता आली पाहिजे. दोघांची इच्छा असेल तर त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे. आणि लक्ष द्या, आज अशा प्रकारे एकत्र बसून पती पत्नी त्यांना लागत असणाऱ्या गोष्टींविषयी चर्चा करत नाही आणि ते नियोजन देखील करत नाही. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यांच्या जीवनामध्ये
समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आर्थिकरित्या त्यांना फार आपण पाहतो की तंगी जी आहे ती आपण त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटते. चिडचिड पाहायला भेटते त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे लोक आहे की जर पैसा नसेल तर त्यांच्या जीवनामध्ये वाद, भांडणं त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पैशांचं नियोजन करणं हे फार गरजेचं आहे. कारण नीतिसूत्राचं पुस्तक 31 अध्याय आणि त्याचं जे 16 वचन आहे त्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे नियोजनासंदर्भात लिहिण्यात आलेलं आहे. नीतिसूत्रे 31 अध्याय आणि त्याचं जे 16 वचन आहे ते आपण यावेळेला वाचूया. नीतिसूत्रे 31:16 मध्ये काय लिहिलं पहा. शेताची चौकशी करून ती विकत घे. ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. आता या ठिकाणी आपण पाहतो की एक एक सद्गुणी स्त्री आहे आणि ती चौकशी करणारी आहे. ती आपल्या हातांनी मेहनत करणारी आहे आणि तिला लागणारी जी गोष्ट आहे ती विकत घेणारी आहे. आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की एखादी गोष्ट विकत घेण्याची आपली जर ऐपत आहे तर ती विकत घेतली गेली पाहिजे असं नाही. परत एकदा सांगतो, एखादी गोष्ट विकत घेण्याची ऐपत असली म्हणजे ती विकत घ्यावीच असं नाहीये. आपल्याला तिची गरज असेल तर ती विकत घेतली पाहिजे. आपल्याकडे पैसे आहे आणि आपल्याला तिची गरज नाहीये आणि मग आपण तरी पण ती विकत घेत आहोत तर ती गोष्ट तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत. ती गोष्ट तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या जी आहे ती काय करेल, क्रिएट करेल. गरज असेल तर, कारण पहा वचन सांगत आहे ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते. तिने विचार केलाय की हे शेत माझ्यासाठी कामाचं आहे आणि म्हणून ते मला विकत घेतलं गेलं पाहिजे. तिने विचार केलेला आहे की हो, हे घर घर मला असावं, अशी घर माझी गरज आहे, मला ते पाहिजे आहे. ती विचार करून ते घर विकत घेते. ती विचार करून गाडी विकत घेते. ती विचार करून प्रत्येक प्रत्येक गोष्टींचा विचार करून तो काय करत आहे, ती ते परचेस करत आहे, ती विकत घेत आहे. बिना विचाराचं कोणतीच गोष्ट या ठिकाणी सद्गुणी स्त्री करत नाही. आणि म्हणून वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही जे काही करत असाल ना, तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. का माहिती का? कारण कर्जबाजारी होण्याचं हे आपण नेहमी टाळलं पाहिजे. आज अनेक वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की वैवाहिक जोडी त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे ती घेत आहेत, परंतु ते मागचा विचार करत नाही, पुढचा विचार करत नाही आणि ते कर्जबाजारी होत चाललेले आहे. वैवाहिक जीवनामध्ये सर्वात जास्त आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की कर्जबाजारी होणं हे आपण टाळलं पाहिजे. कारण अनेक वेळा कर्जबाजारी झाल्यानंतर चिडचिड होते, नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो, वाद निर्माण होतो. ज्या गोष्टी बिना विचार केल्याचं आपण जे आहे ते घेतल्या आहेत त्यामुळं आपलं मानसिक संतुलन जे आहे ते ते खराब होत असतं. आणि म्हणून कोणतीही गोष्ट करण्या अगोदर तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याशी चर्चा करा, बसा आणि त्या गोष्टींवर चर्चा करा आणि मग ते विकत घ्या. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण पवित्र शास्त्र काय म्हणत आहे पहा, उसने घेणारा उसने देणाराचं काय आहे, सेवक आहे. वचन वाचू आपण नीतिसूत्रे याचा 22 अध्याय आणि 7 वचन आपण वाचू. त्या ठिकाणी काय म्हटलंय पहा, नीतिसूत्रे 22 अध्याय आणि 7 वचन आपण वाचू. धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो, ऋणको धनवाचा दास होतो. हा, आपण कुणाच्याही दासत्वामध्ये राहू नये किंवा आपण कुणाचंही सेवक बनू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही या गोष्टीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. एक फार जुनी अशी
एक म्हण आहे की जितकी चादर आहे तितकं आपण वैवाहिक जीवनामध्ये पाय पसरणं गरजेचं आहे. नीतिसूत्रेचं पुस्तक 15 अध्याय आणि त्याचं जे 22 वचन आहे, नीतिसूत्रे 15 अध्याय आणि त्याचं जे 22 वचन आहे ते आपण यावेळेला वाचणार आहोत. दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. ज्याचं हृदय आनंदी असतं त्याला सदा मेजवानी असतं. तुम्ही नेहमी तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी असलं पाहिजे, या प्रकारे तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात पैशांचं नियोजन केलं पाहिजे. जर तुम्ही ह्या बाबतीमध्ये पैशांचं नियोजन जर केलं नाही, तर वचन सांगत आहे की दुःखाचा सामना जो आहे तो तुम्हाला करावा लागेल. वचन सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स जे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी उद्भवतील. आणि म्हणून आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अतिशय विचारपूर्वक प्रत्येक गोष्टी पैशांच्या बाबतीमध्ये करणं फार गरजेचं आहे. जर आवश्यक आहे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा त्या ठिकाणी एकमेकांच्या मसलतीने काम करणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांसोबत जे आहे एकमताने चाललं पाहिजे, अशासाठी की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही दोघही पण जे आहे ते आनंदी राहाल. आणि वचन सांगत आहे की आनंदी हृदय काय करतं? मेजवानी. आनंदी हृदय बघा ते वचन परत वाचा कृपा करून ताई. पहिल्यापासून वाचू दादा. हो हो. दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्यांचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. ज्यांचं हृदय आनंदी असते त्यांना सदा मेजवानी असते. लक्ष द्या, तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता खाण्यासंदर्भात पडू नये म्हणून तुम्ही नेहमी पैशांच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये सतर्क असणं फार गरजेचं आहे. आणि पहा, देव हा तुम्हाला अतिशय स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगत आहे की काळजीपूर्वक नियोजन केलं पाहिजे. काळजीपूर्वक तुम्ही नियोजन केलं पाहिजे. काही प्रश्न आपण यावेळेला आपल्या स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी घेणार आहोत. महिन्याच्या अखेरीस आपण ते प्रश्न लिहून घेऊ शकतो. महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे पैसे उरले असतील तर त्याचे काय करावे हे एकत्र मिळून ठरवा. महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे पैसे उरले असतील तर त्या पैशांचं काय करावं हे दोघं मिळून किंवा एकत्र मिळून ठरवा. अनेक ठिकाणी वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की महिन्याच्या अखेरीस पैसे उरत नाही. उरतात का पैसे? नाही. महिन्याच्या अखेरीस पैसे उरत नाही. आणि ते का उरत नाही माहिती का? कारण कुठेतरी आपण काळजीपूर्वक आपण ते पैसे इन्व्हेस्ट केलेले नाही, किंवा आपण आपल्या महिनाभराचा जर पैसे खर्च करण्यासंदर्भाचा जर अहवाल जर बघितला तर आपल्याला पाहायला भेटतं की अनेक नको असलेल्या त्या गोष्टींमध्ये आपण पैसा जो आहे तो इन्व्हेस्ट केलेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपण नको त्या ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट करू करू नये किंवा होऊ नये यासाठी आपण नियोजन करणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणी म्हणून आपला जो पैसा आहे तो महिन्याच्या अखेरीपर्यंत तो पुरत नाही. तो महिना अखेरीपर्यंत पण तो जात तर लवकर संपून जातो. पण तो उरल जर व्यवस्थित प्रकारे काळजीपूर्वक नियोजन केलं तर. व्यवस्थित प्रकारे काळजीपूर्वक जर पैशाच्या बाबतीमध्ये नियोजन केलं तर तो उरल. आणि तो उरल्यानंतर तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर एकत्र बसून तो कुठं खर्च करायचा त्याविषयी चर्चा करा. कारण अशा प्रकारची सफल चर्चा हे तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते आनंदी ठेवत असतं. दुसरा जो पैसा आहे, दुसरा जो प्रश्न आहे, माफ करा, दुसरा जो प्रश्न आहे तो आहे पैसे अपुरे पडल्यास खर्च कुठे कमी करता येईल हे ठरवा. महिन्याच्या अखेरीस
पैसे अपुरे पडल्यास खर्च कुठे कमी करता येईल हे ठरवा. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये जाण्याऐवजी तुम्ही घरी स्वयंपाक करून करून खाऊ शकता. हे एक जस्ट उदाहरण आहे, पण अनेक अशा गोष्टी आहेत आपण पैसा हा इन्व्हेस्ट आपण ज्या ते खर्च करत असतो, परंतु तो गरज असेल तर. कारण पहा, या ठिकाणी प्रश्न असं म्हणत आहे की पैसे अपुरे पडल्यास खर्च कुठे कमी करता येईल हे ठरवा. महिनाभरामध्ये तुम्ही कुठे कुठे पैसा खर्च केलेला आहे त्याची एक लिस्ट तयार करा आणि तुम्ही पहा त्या लिस्ट मध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामध्ये पैसा खर्च करण्याची खऱ्या अर्थाने गरजच नव्हती, परंतु ती केली आहे. आणि मग परत दुसऱ्या महिन्यामध्ये जर तीच गोष्ट जर करण्याची वेळ आली तर काय आपण त्या ठिकाणी तो पैसा खर्च करावा किंवा नाही, हे आपल्या स्वतःसोबत बसून त्यावरती चर्चा करा. आणि जर तुम्ही दोघं जण एकमताचे झाले, नाही त्या ठिकाणी आपल्याला पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाहीये, तर त्या ठिकाणी तो करू नका. का? कारण तुम्ही जर त्या ठिकाणी पैसा जर खर्च नाही केला तर तो पैसा महिन्याच्या अखेरीपर्यंत तुमच्यापर्यंत राहील तुमच्याकडे. आणि नंतर महिन्याच्या अखेरी तुम्ही बसून हा विचार करू शकता की आपण हा पैसा कुठे खर्च करावा. पैशांचं नियोजन हे प्रत्येक वैवाहिक जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पैशाचं नियोजन करा व्यवस्थितपणे. पैसा जो आहे तो हाता अशासाठी की तुमचं वैवाहिक जीवन आनंदी व्हावं, तुम्हाला अन्न वस्त्र निवारा याची कमी पडू नये, तुमच्याकडे पैसा हा असावा अशी देवाची पण इच्छा आहे. आणि म्हणून आपण नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 31 अध्यायाच्या 16 वचनामध्ये पाहिलं की ती विचार करून शेत विकत घेते. विचार करून शेत तिला त्याच वेळेला विकत घेता आलं कारण तिने व्यर्थ पैसा खर्च करण्याचं टाळून तो महिन्याच्या अखेरीपर्यंत सांभाळला आणि तिने बसून विचार केला की आता या पैशांचं काय करायचं. अनेक वेळा अशा प्रकारचे विचार करणं हे आपल्याकरता आशीर्वादाचं कारण ठरत असतं. आणि म्हणून नियोजन करा पैशांचं, आणि करत असताना काळजीपूर्वक करा. पैशांचं नियोजन करत असताना अनेक वेळा पतीला ह्या विषयावरती बोलायला आवडत नाही, अनेक वेळा पत्नीला पण ह्या विषयावरती बोलायला आवडत नसतं. अनेक वेळा पती कामाला असतात, नोकरी असते पतीची, पण पत्नीची इच्छा असते की पतीने पैशांबद्दल आपल्यासोबत बोलावं, किंवा पत्नी कामाला असते पती नसतो तर पतीची इच्छा असते की पत्नीने आपल्या बरोबर तिला भेटत असणारा जो पैसा आहे नोकरीच्या संदर्भातून त्याविषयी आपल्यासोबत बोलावं, पण ती पण बोलण्यासाठी तयार नसते. आणि लक्ष द्या, आज प्रत्येक कुटुंबामध्ये ह्या गोष्टी चालू आहे, परंतु अशा प्रकारे कुटुंबामध्ये हे चालू नये म्हणून तुम्ही एकमेकांकडं विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक ह्या बाबतीमध्ये नियोजन करण्यासंदर्भात गेलं पाहिजे आणि नियोजन केलं पाहिजे अशासाठी की तुमचा परिवार हा आनंदी राहू शकतो. दैवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण